मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वाची बैठक आज मंत्रालयात होणार आहे। ही बैठक मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सुरू होईल। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। तर बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आधीच्या आश्वासनांची पूर्तता आणि आताच्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनांवरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। मराठा आरक्षण आंदोलनावेळी मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या वारसांना एसटीच्या धर्तीवरती आता एमआयडीसी मध्ये देखील नोकरीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतलाय। सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी झालाय। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसांची पडताळणी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मृत आंदोलकांच्या पात्र वारसांची पडताळणी करून दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे पात्र वारसांना एमआयडीसी मध्ये अनुकंपा तत्वावरती नोकरी मिळणार आहे। तर याशिवाय आज मराठा आरक्षण उपसमितीची मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये आधीच्या आंदोलनावेळी दिलेली आश्वासनं आणि आताच्या आंदोलनानंतर दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता झाली यावरती चर्चा होणार आहे। गोकुळ दूध संघातील प्रशासक काळामध्ये पहिला दणका बसलाय। दुग्ध निबंधकांकडून जिल्ह्यामधील 427 संस्थांवरती अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे। निवडणूक न होणं आणि दूध संकलन कमी असणं या कारणावरून या संस्था अपात्र ठरवण्यात आल्या। अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभर प्रतिबंधित गुटखा पान मसाला विक्रेत्यांविरोधामध्ये मोठी मोहीम राबवत 2 दिवसांमध्ये 40 ठिकाणी छापेमारी केली आहे। तर या कारवाईमध्ये 32 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 24 गुन्हे दाखल करण्यात आलेत। साधारण 12.16 लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा देत कारवाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट केले। आंबेगाव आणि खेड तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई करत भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांच्या दुकानांवरती धडक छापे टाकले। तर या कारवाईमध्ये 5 ठिकाणी तपासणीकडून साधारण 19 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आलाय। यामध्ये गुटखा पान मसाला अप्रमाणित सुपारी त्याचबरोबर संशयित अन्नपदार्थांचा समावेश आहे। काही आस्थापना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचंही उघड झालेलं असून अन्न आणि औषध प्रशासनानं अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील असा इशारा दिलाय। धुळ्याच्या आधी शिरपूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक इथं झालेल्या तब्बल 13 कोटी 75 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणामधील मुख्य संशयित आणि बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक संजय कुलकर्णी यांना धुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। बँकेचे एकूण 46 अधिकारी कर्मचारी चेअरमन आणि कर्जदार यांनी संगनमत करून मोठा आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे। तर या प्रकरणामध्ये महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अहिल्यानगरमध्ये एका उद्यानात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा प्रकार समोर आलाय। इथल्या गंगा उद्यानामध्ये संध्याकाळी काही महिलांनी नमाज पठण केलं। त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेला आहे। यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उद्यानामध्ये रामरक्षा आणि हनुमान चालीसा वाचण्यास सुरुवात केली। घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप गंगा उद्यानामध्ये दाखल झाले। पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून संबंधितांवरती कडक कारवाई करावी, अन्यथा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना याचा बंदोबस्त करावा लागेल असं जगताप म्हणाले। तसंच असे प्रकार ज्या ज्या ठिकाणी घडतील यापुढेही वराह देवता पूजन केलं जाईल असा इशारा जगताप यांनी दिलाय। शंकर सावली मठ आहे, त्या मठाच्या परिसरामध्ये येऊन गेली आणि तिथे बाहेर गेल्यानंतर तिला असं शंका आहे की तिला आताच कुठेतरी ते गोमांस टाकायचं असेल, पण तिला कुठेतरी काहीतरी दिसलं नसताना किंवा काही शंका तिला आली असेल म्हणून त्या महिलेने ते गोमांस हे बाहेर टाकलं। तो व्हिडिओ देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, पण अद्याप ती महिला आरोपी अजून पकडलेली नाही, पण ती महिलाच आहे का हे सुद्धा अजून निष्पन्न झालेलं नाही। त्यामुळं या भारत देशामध्ये बुरखा हटावून देश बचाव ही म्हणायची वेळ आता सर्वांसमोर आलेली आहे। त्याच पद्धतीने आज गंगा उद्यानामध्ये देखील तोच प्रकार समोर आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतल्या एका सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्तानं ई रिक्षा चालवण्याचा अनुभव घेतला। पिंक ई रिक्षा सपोर्ट इनोव्हेटिव्ह या उपक्रमाअंतर्गत अमृता यांनी स्वतः ई रिक्षा चालवली आहे। भामला फाउंडेशनच्या सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात आलाय। तर मुंबईमधील हजारेक महिलांना रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। मैं इसके पहले बताना चाहूँगी ये गवर्नमेंट स्कीम है विच इज़ ऑलरेडी एक्टिव।
जहां 70% लोन गवर्नमेंट थ्रू बैंक दिलवा रही है जरूरतमंद स्त्रियों को, 20% गवर्नमेंट इटसेल्फ इज कंट्रीब्यूटिंग एंड 10% वो स्त्रियों को कंट्रीब्यूट करना पड़ता है। बट कई केसेस में वो स्त्रियां वो 10% भी नहीं दे सकते, विच कम्स टू अराउंड 30-35,000। तो ऐसे NGOs जो सामने आए हैं टू रिप्लेनिश दिस गैप, तो ये बहुत अच्छी बात है। 2047 पर्यंत एसटी महामंडळाचा संपूर्ण ताफा ई बसेसमध्ये रूपांतरित करण्याचं नियोजन करण्यात आलंय। 2029 पर्यंत 50% आणि 2035 पर्यंत 80% बसेस ई बसेस करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। राज्यभर चार्जिंग स्टेशन्सचं जाळं उभारण्यात गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले असून ई बस मार्गाचा AI तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तसंच GCC मॉडेलवरती 5150 ई बसेसचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहे। एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त मोठा निर्णय घेण्यात आलाय। आता एसटी स्थानकांतील स्वच्छतागृहांचा वापर प्रवाशांना मोफत करता येणार आहे। तसंच स्वच्छता मोहीम राबवून स्थानक आणि आगार परिसराची दर तासाला किंवा दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे। पाणपोई सुरू करणं, विश्रांतीगृहामध्ये सुविधा वाढवणं आणि प्रवाशांचा प्रवास अधिक स्वच्छ आणि सुखद करण्यावरती भर देण्यात आलाय। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 3 जूनला पुण्यतिथी आहे। या पार्श्वभूमीवरती मंत्री पंकजा मुंडे यांनी एक्सवरती पोस्ट करत मुंडे समर्थकांना आवाहन केलंय। यंदाच्या पुण्यतिथीला गोपीनाथ मुंडेंच्या व्यक्तिमत्वाला आवडणारा एक संकल्प करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। मात्र तो संकल्प काय असणार हे 3 जूनला स्पष्ट करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीचं आवाहन केलेलं होतं, त्यामुळे यंदा पुण्यतिथीनिमित्त सर्वांनी आपल्या गावी राहूनच अभिवादन करून त्यांचे फोटो शेअर करावे असं आवाहन मंत्री पंकजा मुंडेंनी केलंय। मुंडे साहेबांना शोभेल असं काम तसं तर मी नेहमीच करते, पण एक काम त्या दिवशी संकल्प म्हणून मी घेणार आहे। त्यांना आवडणारी अशी एक गोष्ट मी त्या दिवशी सुरू करणार आहे आणि त्यांना अजिबात नाही आवडत अशी गोष्ट बंद करणार आहे। तसं त्यांना अजिबात नाही आवडत अशी कुठलीही गोष्ट मी करतच नाही, पण एक तो संकल्प यावर्षी मी करणार आहे। मुंबईच्या दहिसरमधील प्रस्तावित ट्रान्सपोर्ट हब प्रकल्पासाठी IIT मुंबईची नियुक्ती करण्यात आली आहे। परवा तपासणीसाठी IIT मुंबईला 55 लाखांचं काम देण्यात आलं। या कामासाठी कोणतीही स्वतंत्र निविदा न काढण्याचा प्रस्ताव आहे। निविदेशिवाय IIT मुंबईची नियुक्ती करण्यासाठी स्थायी समितीकडे मंजुरी मागण्यात आली आहे। IIT मुंबई ही अनुभवी आणि राष्ट्रीय दर्जाची संस्था असल्याचं पालिकेनं म्हटलंय। उल्हासनगर आणि भिवंडी निजामपूर महापालिकांच्या आयुक्तांकडून शासकीय वाहनांवरील झिगझॅग दिव्यांचा वापर सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। तर सर्वोच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या स्पष्ट आदेशानंतर देखील VIP संस्कृतीला आळा बसताना दिसत नाही। काही दिवसांपूर्वी उल्हासनगर आयुक्तांच्या वाहनावरती अनधिकृत दिवा बसवल्याप्रकरणी RTOनं दंडात्मक कारवाई केली होती। मात्र त्यानंतर नियमभंग कायम असल्याचं दिसून आलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील बैठकीसाठी आलेल्या दोन्ही आयुक्तांच्या वाहनांवरती पुन्हा झिगझॅग दिवे आढळलेले आहेत। तर RTO अधिकाऱ्यांनी दिवा काढण्याच्या सूचना दिल्या, मात्र त्यानंतर देखील ही प्रथा सुरूच असल्याचं चित्र दिसून येत आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे चार्ज स्वीकारल्यानंतर ॲक्शन मूडमध्ये आलेत। टीव्ही आणि पेपरमध्ये मिसलिडिंग जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरती कठोर कारवाई केली जाणार आहे। दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशारा प्रशासनानं दिलाय। भ्रामक जाहिरातींमध्ये सहभागी सेलिब्रिटींसह उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना कारवाई करण्याचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे। सोशल मीडियावरती धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके लवकरच भारतात येणार आहेत। नीट पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणी करण्यात येणार आहे आणि यासाठी 6 जूनला दिपके भारतामध्ये परत येणार आहेत। नीट पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती परिणाम झालाय। शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या ऑनलाईन याचिकेला 8 लाख विद्यार्थ्यांचा पाठिंबा दिलाय असा दावा दिपकेंनी केलाय। हम सबको साथ आना होगा और भारत के संविधान के रास्ते पर चलते हुए पीसफुली अपनी आवाज उठाकर धर्मेंद्र प्रधान के रेजिग्नेशन की डिमांड करनी होगी। अगर हम सब साथ मिलकर आवाज उठाएंगे तो जरूर इनको हमारी बात माननी होगी। मैंने डिसाइड किया है मैं 6 जून सैटरडे सुबह दिल्ली आऊँगा। आप सब मुझे एयरपोर्ट पर मिलिए। हम सब मिलकर पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन जाएंगे और वहाँ पर जंतर मंतर पर एक पीसफुल प्रोटेस्ट करने के लिए परमिशन मांगेंगे। इंडिया का कॉन्स्टिट्यूशन हमें राइट देता है कि गलत के खिलाफ हम पीसफुल तरीके से अपनी आवाज उठा सकते हैं।
उसी कॉन्स्टिट्यूशन के अकॉर्डिंग हम अपनी आवाज उठाएंगे। अंबरनाथ इथं शिवसेना भाजप युतीमधील अंतर्गत वाद उघडपणे समोर आलाय। मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीच्या निषेधार्थ महापालिकेनं रिकाम्या खुर्चीला हार घालून मिस्टर इंडिया आंदोलन केलं। त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी भाजपवरती सुपारी बहादर असल्याचा आणि टीडीआर घोटाळ्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला। त्यानंतर राजेंद्र वाळेकर यांचे पुतणे त्याचबरोबर भाजप नगरसेवक पवन वाळेकर यांनी आपल्या काकांवरच जोरदार टीका केली आहे। अंबरनाथमध्ये नवीन संध्याकाळचं संजय राऊत तयार झालेले आहेत असा टोला लगावत त्यांनी राजेंद्र वाळेकर यांच्याशी संबंधित कथित अनधिकृत आरएमसी प्लांटचा मुद्दा उपस्थित केला आणि यामुळे मान्सूनपूर्व कामांचा मूळ प्रश्न मागे पडलेला आहे। महायुतीमधील अंतर्गत मतभेद हेच अंबरनाथच्या राजकारणामधील चर्चेचा प्रमुख विषय ठरतोय। नीट आणि सीबीएसई परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत कोल्हापुरात युवक काँग्रेसच्या वतीनं भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला। राजर्षी शाहू समाधी स्थळापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटलांसह अनेक महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। या दरवाढीमुळे 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 42 ते 53 रुपयांनी महागलाय। त्यामुळे आता मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर 3067 तर दिल्लीमध्ये 3113 रुपयांवरती पोहोचलेले आहेत। व्यावसायिक सिलेंडर सोबतच छोट्या ग्राहकांना देखील दरवाढीचा फटका बसलाय। 5 किलो वजनाचा सिलेंडर 11 रुपयांनी महागलाय, ज्यामुळे 5 किलोच्या सिलेंडरसाठी आता ग्राहकांना 821 रुपये मोजावे लागणार आहेत। व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीवरून काँग्रेसनं ट्विटद्वारे मोदी सरकारवरती निशाणा साधलाय। मोदींचा महागाई मॅन असा उल्लेख करत त्यांनी पुन्हा एकदा चाबूक चालवलाय असं काँग्रेसनं म्हटलंय। व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये 53 रुपयांची वाढ केली आहे। गेल्या 5 महिन्यामध्ये सरकारनं व्यावसायिक सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढवल्याचं काँग्रेसनं म्हणत हल्लाबोल केलेला आहे। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीवरती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे। निवडणुका संपल्या आणि आता लूट सुरू झाली। निवडणुकीच्या काळामध्ये दर कमी होते। जर व्यावसायिक सिलेंडरचे दर वाढले तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांपासून ते थेट मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांवरती होतो असं म्हणत वडेट्टीवारांनी मोदी सरकारनं देश उद्ध्वस्त केलाय, असं काम केलं अशा शब्दामध्ये टीकास्त्र डागलंय। इंडस्ट्री पे इसका असर होगा, होटल्स में जो है उसमें उसका असर होगा। सब होटल्स वाले अपना रेट बढ़ा देंगे, छोटा मोटा व्यवसाय है वो मर जाएगा। ये मारने के लिए इसने पहले तैयारी कर चुके हैं। ये जिस तरह से रेट बढ़ा रहे इसका भी बढ़ा देंगे। अभी डोमेस्टिक का भी रेट बढ़ाने वाले हैं। पहले व्यापारी का बढ़ाते फिर वो डोमेस्टिक का बढ़ाते। डीजल पेट्रोल के दाम भी बढ़ने वाले हैं। बीडमध्ये इंधन दरवाढी विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं। बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या पेट्रोल पंपावरून जिल्हाधिकारी कार्यालयावरती दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली। खरीप हंगामाच्या तोंडावरती ट्रॅक्टर चालकांना डिझेल मिळत नसल्यानं शेतीची कामं खोळंबतात आणि याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणामुळे इंधन, पेट्रोल, डिझेल यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे। दर शहरामध्ये पाहिलं आपण तर पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या दिसतात, पेट्रोल मिळत नाही। एक लक्षवेधी आंदोलन आहे की प्रशासनानं तात्काळ इंधन पुरवठा सुरळीत करण्यात यावा आणि जे वाढते जे इंधनाचे भाव जे आहेत ते स्थिर करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या 1 जूनच्या राज्यव्यापी आंदोलनाच्या आवाहनानुसार गोंदियामध्ये जोरदार निदर्शन करण्यात आली। माकपनं आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे। सरकार आणि तेल कंपन्यांनी युद्धाची कारणं पुढे करून पेट्रोल, डिझेल, गॅस, सीएनजी, कमर्शियल गॅसच्या किमतीमध्ये अनेक वेळा वाढ केल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली आहे। महागाईमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंब त्रस्त झाली आहेत। ही दरवाढ थांबवून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यामध्ये सीना कोळेगाव धरणामधून सीना नदी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढला। नदी कोरडी पडल्यामुळे पिकं जळून लागल्याची स्थिती असून 3 दिवसामध्ये पाणी सोडलं नाही तर पालकमंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। पावसाळ्यात पाणी सोडलं जातं मग आत्ता का नाही असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला।
लातूर जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमधील शेतकऱ्यांना अद्याप गतवर्षीचा पीक विमा मिळाला नसल्याचा आरोप करत शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. लातूर इथल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये शेतकरी संघटनेनं ठिय्या आंदोलन केलं. कृषी अधीक्षकांच्या दालनासमोर आंदोलन करत शेतकऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारलाय. यावेळी जमिनीवरती चाबूक मारून अधिकाऱ्यांविरोधामध्ये निषेध व्यक्त करण्यात आलाय. पीक विमा प्रकरणी तातडीनं निर्णय न झाल्यास विमा कंपनीच्या कार्यालयावरती तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. मी लातूर जिल्ह्यामध्ये आज कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 तास आंदोलन केलं आणि सर्व आजपर्यंत कुणीच केलं नाही असं अधिकाऱ्याला आम्ही खुर्चीच्या खाली जमिनीवर बसवायला लावलं. ICICI लॉम्बार्ड कंपनीच्या अधिकाऱ्याला त्यांना देखील जमिनीवर बसवायला लावलं. कदम साहेबांना कृषी अधीक्षक साहेबांना जमिनीवर बसवायला लावलं आणि धारेवर धरलं. धाराशिवमध्ये इंधन पुरवठा सुरळीत झालाय. काही पेट्रोल पंपावरती नो पेट्रोलचे फलक लागल्यामुळे टंचाईची अफवा पसरली होती. मात्र हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं अधिकृत पत्रक जारी करून ही टंचाई केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय. HPCLनं जिल्ह्यामधील इंधन पुरवठा पूर्णपणे सुरक्षित, स्थिर आणि विनाखंड सुरू असल्याचं सांगत नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय. बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. होळ, सदोबाची वाडी, वडगाव, निंबाळकर, निंबूतसह परिसरामधील गावांमध्ये गारपीट झाल्यामुळे मोठं नुकसान झालंय. भाजीपाला पिकांसह फळबागा जमीनदोस्त झाल्यात. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नसल्यामुळे आम्ही लवकरच आंदोलन करणार असल्याचं युगेंद्र पवारांनी म्हटलंय. मदत ही मिळत नाही. ह्याच्या पूर्वीची मदत पण आम्हाला सगळ्यांना कुणालाच मदत मिळालेली नाहीये. तरी आम्ही प्रयत्न करतो. आम्ही आता एक आंदोलन पण करणार आहे. शासनाचं लक्ष शेतकऱ्यांकडे असावं. आज शेतकऱ्यांसाठी जर कोणी चांगलं काम किंवा फायदा करून दिला असेल तर तो फक्त आणि फक्त पवार साहेबांनी तेव्हा करून दिला. मोदी साहेब जेव्हा सत्तेत आले 2014 मध्ये, तेव्हा आम्हाला सगळ्यांना सांगण्यात आलेलं की शेतकऱ्यांचं इन्कम हे दुप्पट करणार, फार्मर इन्कम डबल करणार. पण तसं काय होताना आपल्याला दिसत नाहीये. छत्रपती संभाजीनगर शहरात काल संध्याकाळी अचानक जोरदार वाऱ्यासह वादळी वातावरण निर्माण झालं. या वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या छताचा काही भाग उडाल्याची घटना घडली आहे. तसंच शहरातील काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिक हैराण झाल्याचं चित्र दिसलं. यवतमाळ शहरासह जिल्ह्यामधील अनेक भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्यात. यंदा तापमान 45 अंशांपर्यंत गेलं होतं. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालाय. हवामानामधील या बदलामुळे पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली जाते. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधील कामरगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली. मान्सूनपूर्व पावसानं उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती येणार आहे. तसंच पावसाळ्यामुळे परिसरामध्ये गारवाही निर्माण झाला आहे. परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. तर शेतकऱ्यांनी पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे. दुसरीकडे अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये सायंकाळी झालेल्या जोरदार पावसानं नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळालेला आहे. हिंगोली, वसमत, सेनगाव, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांसह ग्रामीण भागामध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणीही साचलं. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळालेला असून आता मान्सून देखील वेळेत दाखल व्हावा अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. पुण्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज आंदोलन होणार आहे. हे आंदोलन पुणे नाशिक महामार्ग मंचर इथं पार पडेल. आंदोलनाला रोहित पवार, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, अमोल कोल्हे, सचिन अहिर आणि मवियाचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकरी यावेळी कांद्याच्या दरवाढी संबंधी आपला आवाज उठवतील.
वाशिमच्या मालेगावात पहिल्याच पावसामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांना संताप अनावर झालाय. संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावरती धडक देत तीव्र आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत अधिकाऱ्यांना धारेवरती धरलं. तर गेल्या काही दिवसांपासून शहरामधील विविध भागामध्ये पाऊस सुरू होताच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. यामुळे घरगुती ग्राहकांसह व्यापारी आणि लघु उद्योगांना देखील याचा मोठा फटका बसतोय. सततच्या वीज खंडितेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. तर पहिल्याच पावसामध्ये वीज यंत्रणा कोलमडल्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यापूर्वीचं नियोजन कुठे गेलं असा सवाल उपस्थित केलाय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय. संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव तालुक्यामध्ये केळी आणि संत्रा पिकांचं मोठं नुकसान झालंय. संग्रामपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची केळीची बाग ही जमीनदोस्त झालेली आहे, तर संत्र्याची झाडं कोसळली आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तीनही तालुक्यामध्ये वीज पुरवठा पूर्णतः खंडित झालाय. शेगाव, संग्रामपूर आणि संग्रामपूर जळगाव जामोद मार्गावरती अनेक ठिकाणी झाडं कोसळल्यामुळे महामार्ग ठप्प झालाय. जळगाव शहरामध्ये अचानक हवामानामध्ये बदल होऊन पावसानं हजेरी लावली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला आणि वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. दरम्यान वादळी वाऱ्यामुळे शहरामधील काही भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला होता. बीडच्या केसमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी खासदार बजरंग सोनावणेंच्या कार्यालयावरती मोर्चा काढला. 2025च्या पीक विमा मंजुरीबाबत आणि पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. शेतकरी संघर्ष समितीकडून हा मोर्चा काढण्यात आलेला असून खासदारांना निवेदन देऊन पीक विम्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत बजरंग सोनावणे यांनी संवाद साधला असून पीक विम्याबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचं सोनावणे यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय. 2020चा आम्ही मोर्चे काढू आपल्या जिल्ह्यामध्ये जो विमा भरलेला होता, त्या 2020चा विमा आपल्यासारखंच क्लायमेट उस्मानाबादला आहे तिथं मिळाला. तर माझंही 2020ला आम्ही बीड जिल्ह्याला बीडला मोर्चे, माजलगावला मोर्चे काढून एक जनहित याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये औरंगाबादला. तिची 2022ची जी याचिका आहे त्या संदर्भात सुद्धा मी लिडिंग करतो असं खासदारांनी सांगितलं. वाशिम जिल्ह्यामध्ये काल रात्री मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या वाशिमकरांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र बरसलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. लातूर जिल्ह्यामध्ये काल दिवसभर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होतं. अहमदपूर शहर आणि परिसरामध्ये मात्र वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पंचायत समितीच्या नवीन इमारतीसमोरील पिंपळाचं मोठं झाड पडलं. या घटनेमध्ये 2 कारचं
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.